चंद्रपूर शहरातील जबरी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेनं राबविलेल्या विशेष तपास मोहिमेला मोठं यश मिळालं आहे. सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी 2 आंतरजिल्हा आरोपींचा माग काढत त्यांना अकोला जिल्ह्यातील दहीहंडा परिसरातून ताब्यात घेतलं. मुस्तफा उर्फ शानू जमील खान आणि सलमान अब्दुल रेहमान अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडून मोबाईल, मोटरसायकल, हेल्मेट, कपडे तसंच सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीतून मिळालेली रक्कम असा एकूण 3,14,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपासाची व्याप्ती वाढताच आरोपींच्या गुन्हेगारी कारवायांचा धक्कादायक मागोवा समोर आला. रामनगर पोलीस ठाण्यातील 2 जबरी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग निष्पन्न झाला असून पुढील चौकशीत नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या घरफोडीचा गुन्हाही उघडकीस आला. या प्रकरणात तब्बल 34 तोळे सोन्याचे दागिने चोरी केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. आरोपी मुस्तफा उर्फ शानू याच्या विरुद्ध नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वीही चोरी व जबरी चोरी सदृश्य गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलं असून त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पोलिसांच्या तांत्रिक कौशल्यासोबतच सीसीटीव्ही तपास, गोपनीय माहिती आणि आंतरजिल्हा शोध मोहीम यांचा प्रभावी वापर करत आरोपींपर्यंत पोहोचण्यात पथकाला यश आलं. दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील तपासासाठी रामनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं आहे. या कारवाईमुळे चंद्रपूर शहरातील जबरी चोरीच्या घटनांमागील गुन्हेगारांवर पोलिसांनी प्रभावीपणे कारवाई केल्याचं स्पष्ट झालं आहे. लोकराज्य टीव्ही न्यूज प्रत्येक बातमीच्या अपडेटवर बारकाईने नजर.